राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा शासन निर्णय जारी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन। कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार। महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमली। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जोईली दळवी यांचा अर्ज मागे। आमचा मोठा भाऊच आमच्याकडनं सत्ता हिसकावून घेतोय, स्थानिक पातळीवर आमचा रोष। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते। अब्दुल सत्तार यांच्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं भरत गोगावले महेंद्र दळवींमधील नाराजी दूर। अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। नाशिकमध्ये गीते बंधूंच्या बंड शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीतेंना चर्चेसाठी निरोप। रात्री 8 वाजता बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। गीते बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। विधान परिषद निवडणुकीत 4 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा एकही उमेदवार नाही। नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळमध्ये उमेदवारच नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवारांची माघार। नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती, त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही। संजय राऊतांचं भाष्य, तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाहीत, भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले, निवडणुकीत 50-50 कोटीचा घोडेबाजार। रोहित पवारांचा आरोप, तर महायुतीत कार्यकर्त्यांना बघून तिकीट दिली जातात, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। मित्र नागेश भोसलेनं केसानं गळा कापला, फत्तेपूरकर यांची प्रतिक्रिया। तर केसाने गळा कापायला फत्तेपूरकर लहान आहेत का, नागेश भोसलेंचा सवाल। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या आक्षेपानंतर अपक्ष उमेदवार विप्लव वजोरिया यांचा अर्ज बाद। संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्यामुळे घेतला होता आक्षेप, तर बजोरियांना तातडीने दिलासा देण्यास कोर्टाचा नकार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आंदोलनामध्ये सहभागी। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट। 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी। ऋतव्रत बॅनर्जी 60 आमदारांच्या गटाचे नेते। डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ, तर जी. परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री। राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। टोल बसची 15% भाडेवाढ होणार। पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचा फटका पालकांच्या खिशाला कात्री बसणार।